नाशिकच्या येवल्यात वाढत्या तापमानाचा फटका आता टोमॅटोच्या पिकालाही बसू लागलाय। एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढलाय, त्यामुळे येवल्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलाय। टोमॅटोच्या झाडांची फुलगळती होऊन झाडं देखील वाळू लागले, त्यामुळे उत्पादनात घट होतीये। त्यातच बाजारात 6 ते 7 रुपये किलो बाजारभाव टोमॅटोला मिळतोय, त्यामुळे अक्षरशः उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल झालंय। उष्णतामध्ये सतत वाढ होत असल्यामुळे टमाटा पिकाला बी फटका बसत आहे। आपल्यासोबत आहे शेतकरी, काय सांगाल तुम्ही? भाऊ, एप्रिल महिना ह्यो अजून तर लागलेला पण नाही, पण बऱ्यापैकी उष्णतेची लाट अति प्रमाणात आहे। आज तुम्ही बघू शकता माझ्या टमाट्याच्या पिकाला अक्षरशः पाला पाला ह्यो राहिलेला नाही। उष्णतेची एवढी लाट असल्यामुळे का पीक इतकं लवकर फुलून जातंय का डायरेक्ट गळून जातंय। एक तर मजदूर भेटत नाही, त्याच्यात आणखीन ही अशी अडचण आली का मला सरासरी एकरी लागलेले 3.5 लाख रुपये। मल्चिंग पेपर असन बांधण्यापासून तर आतापर्यंत सगळा खर्च 3.5 लाख रुपये आलेला आहे। पण याच्यामुळे आम्हाला अजून निव्वळ नफा सुवट भेटला नाही का काय करावं अशी पंचायत आहे। सरासरी पाण्याची टंचाई पण खूप भासतीये, टेम्परेचर म्हणून असं पण होतंय। आणि राहिला विषय बाजारभाव, ह्यो 7 ते 8 रुपयेच भेटतोय। ते तरी सरकारने याच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष देऊन हमी भाव भेटावा असं सर्व शेतकऱ्यांना पण वाटतंय। पुढारी न्यूजसाठी संतोष वाटा, येवला।